पक्षातून गद्दारी करणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. त्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल अशा पद्धतीचं परखड मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे. मित्र हो, नमस्कार. राजकारण आणि पक्षांतर हे अलीकडे अगदी सामान्य होऊन बसलेलं आहे. कोणी कुठं कधी कशाही उड्या मारतो आणि त्यांचं काही होत सुद्धा नाही. आहे ना, तो नाही म्हणायला. पक्षांतर बंदी कायदा ही आहे, पण हा महत्वाचा कायदा देखील वाकवला जातो आणि आपल्याला हवं तसं राजकारण साधलं जातं, केलं जातं नाही म्हणत, साधलं जातं संधी साधोपणानं. 4 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय झालं? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची, शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी म्हणे अजित पवार यांची. अहो, लोकशाही मानणाऱ्या कुठल्या नागरिकांना हे पटेल हो? पण बघा, कुणाला पटो न पटो, पण हे सगळं केलं गेलेलं आहे. भारतीय लोकशाहीला हा मोठा धक्का देण्यात आलेला आहे. पण सत्तेपुढं कुणालाही बाकीच्या या कशाचंही काहीही पडलेलं नाही आणि कुणी त्याचा विचारही करीत नाही. आमदार अपात्रतेचं प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आमदारांची टर्म संपली, दुसऱ्यांदा निवडणुकी झाली, निकाल मात्र अजून आलेला नाही. पण आता मात्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या सगळ्या प्रकरणावरून चांगलं फटकारलेलं आहे. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला करण्यात होणारा विलंब म्हणजे थेट लोकशाहीचं नुकसान करतोय. राजकीय पक्षांतर हा लोकशाहीला धोका आहे असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलेलं आहे. पक्षांतर हा राष्ट्रीय चर्चेचा विषय आहे. मूळ राजकीय पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना वेळीच रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल. विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारामुळं बंडखोर आमदाराच्या अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात. त्यामुळं आता संसदेनं पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत प्रक्रियेचा आढावा घेण्याची वेळ आली आहे, अशी परखड टिप्पणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठानं तेलंगणातील बंडखोर आमदारांच्या प्रकरणामध्ये केली आहे. न्यायालय अपात्रतेच्या याचिका प्रलंबित ठेवून ऑपरेशन यशस्वी पण रुग्ण दगावला अशी परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही असं देखील सरन्यायाधीशांनी म्हटलं. घटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष न्याय प्राधिकरण म्हणून काम करतात. त्यांनी मर्यादा ओलांडू नये. पारदर्शक सरकारी कामकाजाला पक्षांतरामुळे धक्का बसत आहे अशा प्रकरणाकडे विधानसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष करू नये किंवा ते करू शकत नाहीत असं देखील न्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बघा, हे कुठल्या प्रकरणी म्हणजे हे प्रकरण जरी तामिळनाडूतलं असलं ना तरी महाराष्ट्रासाठी सुद्धा ते तसंच लागू होत आहे. आणि अजूनही महाराष्ट्रातील अपात्रते प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. या प्रकरणाचे कसे धिंडवडे निघालेले आहेत हे गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्र पाहतो आहे. पक्षातून गद्दारी करणाऱ्यांना रोखण्याची गरज आहे. त्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल अशा पद्धतीचं परखड मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणी काय निकाल लागतोय याकडे तर सगळ्याचं लक्ष लागलेलं असणारच. पण या आमदारांच्या विरोधात म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रकरणी अपात्रतेचा हा विषय सुप्रीम कोर्टात आहे आणि बघा, त्या आमदारांचे धाबे मात्र नक्की दणाणले असणार. नक्की राजकीय पक्षाला सुद्धा आता याचा हादरा बसलेला असणार. पाहूया आता लवकरच हा निकाल देखील सुप्रीम कोर्टातला येतोय. त्यावेळेला काय होतंय, काय घडामोडी घडतात, काय उलथापालथी होतात की आहे असं सुरू राहतं हे दिसेलच. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.